हॅलो, ठीक आहे. ही कमळी तर लायब्ररीमध्ये सुद्धा नाहीये. कुठे असेल ही? एक्सक्यूज मी, कमळी मोहिते कुठे भेटेल? थँक्यू. तू? म्हणजे तू मला ओळखतेस का? नाही, पण मला तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. होय काय? आठवलं की सांग. खरं माझ्याकडे काय काम होतं का? हां, म्हणजे मला जर्मन लँग्वेज कोर्सला ॲडमिशन घ्यायचं होतं. सो त्यासाठी मी आले होते. तेव्हा मला असं कळलं की या कॉलेजमध्ये बऱ्याच सोशल ॲक्टिव्हिटीज होत असतात. सो त्यात काय काय आहेत ते मला विचारायचं होतं. अगं ॲक्टिव्हिटीज म्हणशील तर आता परवाच आम्ही रक्तदान शिबिर केलं आणि गरजू लोकांसाठी हिरकणीचं स्टँड चालू केलं. हां, त्याचबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. सो मी क्लार्क सरांकडे गेले, पण त्यांनी मला तुला भेटायला सांगितलं. म्हणजे कसं आहे ना, जर मी त्या शॉर्ट कोर्सला ॲडमिशन घेतलं तर मला या सगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीजचा पार्ट होता येईल. होय, ही तर भारीच गोष्ट आहे. अगं पर जर्मन कोर्सचं ॲडमिशन तर फुल झालंय. काय? कमळी, तू GS आहेस ना, प्लीज बघ ना. मला काहीही करून तो कोर्स करायचा आहे ग. अगं मी GS आहे, खरं यात काय करू शकत नाही मी. बरं थांब, आपण एक काम करू, ऋषी सरांसंग बोलून घेऊ. ते काय म्हणतात बघूया. चल आलो. चल. कमळी, आपण याआधी खरंच भेटलोय का ग? कारण तुला बघून ना मला एकदम देजाऊ टाईप फिलिंग येते. म्हणजे असं की आपण याआधी कुठे भेटलोय की काय असं वाटतंय. होय काय? बघ आठवलं का सांग मला. चल. राजन सर. हां, राजन सर, अन्नपूर्णा मॅडम आल्यात. आलोच. स्केच आर्टिस्टचा फोन. पण मी तर याला सगळे पैसे दिले. मैंने फोन का केला असेल? हॅलो. सर, काय झालंय की एक मिस्टेक झाली आहे माझ्याकडनं. म्हणजे आता तुमच्याकडे जे स्केच आलंय ना, ते स्केच तुमच्या मुलीचं नाही आहे. ते एका दुसऱ्याच मुलीचं स्केच आहे. म्हणजे ॲक्च्युली तुमच्यासारखीच अजून एक क्लायंट आहे माझी, आदिती मॅडम म्हणून. त्यांनी माझ्याकडे स्केच बनवायला दिलेलं. तेव्हा तुमचं स्केच त्यांच्याकडे गेलं आणि त्यांचं तुमच्याकडे आलंय. काय? माझ्या मुलीचं स्केच तिच्याकडे? हो सर, मी पुन्हा एकदा सॉरी म्हणतो. पण मी उद्याच्या उद्या तुम्हाला तुमचं स्केच स्वतःहून आणून देतो. पण मी काय म्हणतो सर, तुमच्याकडे आत्ता जे त्या आदिती मॅडमचं स्केच आहे ते तुम्ही मला उद्या देऊ शकाल का सर? ओ गॉड. ठीक आहे, मी तुमच्याकडे आजच स्केच आणून देतो. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. एक मिनिट. कुठे आहे ती मुलगी? कॉलेजमध्ये गेले. तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. ती कॉलेजमध्ये आतमध्ये गेली आणि मग तुम्ही बाहेर काय करताय? अरे बरं ठीक आहे. आता ती जेव्हा बाहेर येईल तेव्हा तिचं काय करायचं हे सांगितलंय मी. कळलं? खेळ खल्लास करायचा. अधेमध्ये दुसरं काही एक येता कामा नाही. सांगितलेलं करायचं. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही म्हणाल तसंच होणार. हां हे जाऊन बघ रे. ठीक आहे. चल मी बघतो. हां बघ. ऋषी सर. सर, ही आदिती. हिला आपल्या कॉलेजमध्ये जर्मन कोर्ससाठी ॲडमिशन पाहिजे होतं. जर्मन डिपार्टमेंटच्या ॲडमिशन्स आय गेस क्लोज झाल्या. आधी आली असतीस तर काहीतरी करू शकलो असतो. आता अवघड आहे. सर, माझ्या आईची तब्येत बरी नव्हती आणि माझे बाबा सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी असतात. सर, मला ॲम्बॅसीमधून जॉब ऑफर आली आहे, पण त्यासाठी 2 फॉरेन लँग्वेज हव्यात. मला रशियन येते, पण जर मी जर्मन शिकले तर मला फर्स्ट प्रेफरन्स मिळेल. ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे सर. माझ्या आईवडिलांचं देखील स्वप्न आहे आणि माझी सुद्धा इच्छा आहे की मी हे शिकावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं.
सर मला खूप गरज आहे आणि मला मनापासून हे शिकायचं आहे. ठीक आहे, आय अंडरस्टँड युअर सिच्युएशन. तू असं कर, तू तुझे सर्टिफिकेट सबमिट कर. मी एकदा बोलतो मॅनेजमेंटशी. ॲट द एंड त्यांचाच डिसिजन फायनल असेल, पण एकदा प्रयत्न करतो. आलो. चल. एक्स्ट्रीमली सॉरी सर. हे असं कसं काय झालं मला खरंच कळत नाही. नाही, इट्स ओके. असं होतं कधी कधी. मला फक्त एवढं सांगा की माझ्या मुलीचं स्केच मला कधी मिळेल. मी त्या आदिती मॅडमना फोन करतो आणि जसं तुमच्या मुलीचं स्केच माझ्या ताब्यात येईल मी स्वतःहून ते तुम्हाला आणून देईल. डोंट वरी सर. सर एक विचारू? हो, विचारा ना. मी जे स्केच बनवलंय ते तुमच्याच मुलीचं आहे हे मला कळलंय, पण तुम्ही तिला असं कुठे कुठे शोधणार आहात? गेली 18 वर्ष झाली मी माझ्या पहिल्या बायकोला आणि मुलीला शोधतोय. 18 वर्षापूर्वी त्या गाव सोडून कुठे निघून गेल्या कोणालाच काही माहीत नाही आहे. पण मला जाणवतं की त्या माझ्या आसपासच आहेत. माझ्या बायकोला आणि मुलीला पाहायला मी किती आतुर आहे हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. मला कळतायत तुमच्या भावना, पण मला हे लक्षात येत नाहीये की तुम्हाला तुमची मुलगी कुठे हेच माहिती नसेल तरी या स्केचवरनं तुम्ही तिला असं कसं काय शोधणार आहात? तुम्ही माझ्या दुसऱ्या मुलीचं जे स्केच काढलं होतं हुबेहूब ती जशी दिसते तसंच काढलं. तेव्हा तुम्ही माझ्या पहिल्या मुलीचं जे स्केच काढलं असेल ते सुद्धा माझी मुलगी जशी दिसते तसंच काढलं असेल. माझा तुमच्या कलेवर पूर्ण विश्वास आहे सर. एकदा का तुम्ही काढलेलं स्केच मला तुम्ही दिलं की मी अख्खा देश पालथा घालेन तिला शोधण्यासाठी आणि माझी खात्री आहे मी तिला नक्की शोधून काढेन. आत्ताच्या या काळात तुमच्यासारखी माणसं त्याच्यावर विश्वासच बसणार नाही. तुम्ही तुमच्या मुलीला पाहण्यासाठी किती तळमळताय हे पोचलंय माझ्यापर्यंत. आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की माझ्या या कलेमुळे तुमच्या या शोधाला किमान दिशा तरी मिळेल. मी लवकरात लवकर तुमचं स्केच तुमच्यापर्यंत पोहोच करेन. डोंट वरी. थँक्स.